नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी बनवून इथं तयार आहे। हे बघा किती छान अशा वड्या पडल्या आहेत आणि वडी पण छान रसरशीत अशी ही वडी तयार झाली आहे। अगदी 2-3 साहित्यामध्येच वडी बनवून तयार होते। हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी नारळाचं चव घेतलं आहे। हे बघा, आता मी इथं हे मिक्सरमध्येच बारीक फिरवून घेतलं होतं ओलं खोबरं। मागची साईड जी असते ती काढून घ्यायची आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। आता इथं पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये 3 चमचे साजूक तूप घातलं आहे आणि तूप छान वितळलं की त्यामध्ये आपण नारळाचा चव घालायचा आणि हे छान परतून घ्यायचं। 2-3 मिनटं छान असं मंद गॅसवर हे परतून घेऊया आणि अजिबात त्याचा कलर वगैरे चेंज करायची काहीच गरज नाही आहे। अगदी थोडं त्याचा जो मॉइश्चर आहे नारळामधलं ते कमी होईपर्यंत आपण परतून घेऊ। हे बघा, आता इथे किती सुटसुटीत झालं आहे आणि आता यामध्ये मी 3 चमचे जी दुधावरची साय असते ती घालायची, म्हणजे छान असा क्रीमीनेस येतो वडी खाताना। आणि हे बघा, छान सर्व मिक्स करून घ्यायचं। हे पण अगदी 2-3 मिनटं परतायचं। आता यामध्ये अर्धा वाटी साखर घातली आहे। 1 वाटी जर नारळाचा चव असला तर त्यासाठी अर्धा वाटी साखर सफिशियंट आहे। जास्त गोड खात असाल तर अजून साखर घातली तरी चालेल। आता साखर छान विरघळून घ्यायची। आता यामध्ये परत मी 3 चमचे दूध घातले आणि छान हे आता सर्व मिक्स करून घ्यायचं। अजून हे परत 2-3 मिनटं छान परतून घेऊ। हे बघा, आता किती घट्टपणा आला आहे। मोजून इथं आपल्याला अर्धा कप दूध लागेल या संपूर्ण प्रोसेसमध्ये। हे बघा, आता छान असं हे बघा छान असं मिश्रण सर्व घट्ट झालं आहे। हे बघा, आणि आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ। इथं मी एका ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि नंतर यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं, म्हणजे काय होईल, वड्या ह्या खाली चिकटणार नाही। आणि छान आता आपण हे स्प्रेड करून घेऊया, थापून घेऊया। रोज असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अर्चूज होम अँड किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। हे बघा, आता छान अशी थापून झाले हे सर्व मिश्रण आणि आता हे आपण अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवूया। हे बघा, आता हे बऱ्यापैकी थंड झालं आहे आणि कोमट असतानाच थोडं याचं वड्या पाडून घ्यायच्या। खूप एकदम थंड पण नाही करून घ्यायचं, नाहीतर मग वड्या नंतर पडणार नाहीत। आणि छान अशा आता वड्या पाडून घेऊ। अगदी सोपी रेसिपी आहे। मोजून फक्त आपल्याला 2-3 साहित्यच लागले, खोबरं, दूध आणि साखर, आणि अगदी झटपट बनवून तयार होते। जे नवशिकाऊ असतील तर अगदी झटपट ही रेसिपी बनवून तयार होते। नक्की बनवून बघा आणि करायला पण खूप सोपी आहे। तर बघा, इथं आपल्या वड्या छान पडल्या आहेत, काढून दाखवते। हे बघा, तुम्ही किती छान अशा वड्या पडल्या आहेत। अगदी रसरशीत अशा ह्या वड्या बनवून तयार होतात। बघू शकता तुम्ही, टेक्स्चर किती छान आलं आहे। हे बघा, अजून एक वडी दाखवते। आणि हे काय करायचं, ह्या वड्या केल्यानंतर एक 2-3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे छान अशा त्या घट्ट होतात आणि खायला पण खूप छान लागतात। हे बघा, वडीवर थोडीशी पिस्त्याची काप घालायची, म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण छान लागतात। हे बघा, अगदी रसरशीत अशा ह्या नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाच्या वड्या बनवून तयार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय।